श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी. त्याच्यासाठी मी घेतले काही साहित्य. त्याच्यासाठी घेतलेत कांदे, लसूण, आलं आणि हे पनीर. तर आपण आता कांदे, त्याच्यात टमाटर ॲड करायचे राहून गेले, त्याच्यामुळे त्याच्यात 2 टमाटर आणि आता आपण त्याला चॉप करून कापून झाल्यावरती हे बघा मी तव्यावरती टाकून त्याला असं फ्राय करून घेणार आहे. अजून थोडंसं फ्राय करणार आणि मग मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट करणार आहे. मी काही मसाले घेतलेले आहेत. त्याच्यात हळद, लाल तिखट आणि घरचा मसाला आहे. त्याच्यात पनीर बटर मसाला मिक्स आपण घेणार आहे सुहानाचा. आणि आता आपण टाकूया पातेल्यामध्ये गरम व्हायला ठेवले. आपलं हे वाटण आता थंड झालं की आपण याला वाटून घेऊया मिक्सरमध्ये. गरम पातेल्यामध्ये आता मी बटर टाकलेलं आहे आणि आता हे थोडंसं तेल याला मिक्स करू. त्याची पेस्ट टाकायची. हे छान परतून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत पावडर मसाले. संपूर्ण पुढे ह्याच्यात मी थोडंसं गरम पाणी टाकून मिक्स केलं आहे. बाकीचं पाणी इकडे गरम व्हायला ठेवले आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये टाकणार आहे मी अमूलची फ्रेश क्रीम टाकून त्याला मिक्स करू. अमूलची फ्रेश क्रीम टाकून मिक्स करून घेऊ. मस्त छान मिक्स करूया आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. याच्यामध्ये मी आता पाणी ॲड केलं आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी तुम्ही गरम पाणी करून टाकायचं. जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं, इकडं पाणी ठेवलं होतं गरम व्हायला. आणि आता हे पनीरचे तुकडे करून आपण त्याला पण गरम पाण्यामध्ये 5 मिनिटासाठी सॉफ्ट व्हायला ठेवूया. आणि मग याला उकळी आली की त्याच्यामध्ये टाकून मस्त वरून कसुरी मेथी टाकून हे छान उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी कसुरी मेथी आणि याला मिक्स करू. गॅस थोडा स्लो करू. याच्यामध्ये टाकणार आहे आता मी पनीर. हे पहा पनीरचे हे. त्याला आपण फ्राय वगैरे काही करून घ्यायचं नाही, असेच टाकायचे. खूप छान लागते. अशी भाजी तुम्ही करून बघा. आणि थोडंसं पनीर किसून टाकते म्हणजे भाजी खूप छान लागते. तुम्ही पण असं करून बघा आणि मग सांगा. फायनली आपलं तयार आहे आता पनीरची भाजी. त्याच्यासोबत चपाती, कांदा, लिंबू.